नमस्कार. SBN मराठीच्या प्रभागातील समस्या या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आहे शिवम देसाई आणि आज आपण आलेलो आहोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 9 मधील काही नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्ते. तर चला मग जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 9 मधील काही समस्या आहेत का. माझं नाव इलाई बंडू वारदवाले. प्रभाग क्रमांक 9 मधून समस्या, कारण हा विस्तारित भाग आहे आणि वार्ड हा फार मोठा आहे. कारण आक्साम मस्जिद पासून पार सुधीरदादा गाडगेच्या ऑफिसपासून वसंत कॉलनी मार्केट यार्ड असा फार मोठा हे आहे. जवळ 25,000 ते 26,000 मतदान आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं चैत्रवन नाल्याचा हा जो विषय आहे त्याचा खरा म्हणजे त्यामुळं दर पावसाळ्याच्या वेळेला महात्मा गांधी कॉलनी, धोत्रेनगर, नेहरूनगर यामध्ये पाण्याचा प्रवाह पाण्यामध्ये जवळजवळ 8-15 दिवस पाणी खेळलं जाते. तर त्याकरता ते एक धीमे गतीने काम चालू आहे, ते जरा फास्ट व्हावं ही आमची अपेक्षा आहे. आणि पाठीमागच्या वेळेला चारी नगरसेवकांनी जवळजवळ, कारण विस्तरित भाग एवढा असताना देखील रस्ता असो गटारे असो याचं काम प्रामुख्यानं पाठपुरावा करून आणि चैत्रवन नाल्यात सुद्धा काम 10 कोटीचं काम संतोष पाटील साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून मंत्रालयातून निधी मंजूर करून आणून ते केलेलं आहे. पण ते काम धीमे गतीने चालू आहे, ते जरा फास्ट व्हावं एवढी आमची माफक अपेक्षा आहे. आणि पाणी पुरवठा एखाद्या अनेक पाण्याची टाकी व्हावी, कारण काही भागामध्ये काय होते पाणी वेळच्या वेळी मिळत नाही, त्याकरता अनेकाधी पाण्याची टाकी तयार करावी हा हे प्रामुख्याने समस्या आहेत आणि त्या सोडवण्याकरता पुढच्या भावी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत. साहेब, तुमच्या प्रभागामध्ये आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की विस्तारित भाग आहे. विस्तारित भागाच्या काही समस्या जे तुम्हाला वाटतील की आहेत आणि पण ते नगरसेवक त्यांच्याकडे दुर्लक्ष होते काही कारणास्तव, पण ह्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. विस्तारित भागातल्या समस्या, विस्तारित भागाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झालाय जवळ 60-70%. कारण जिथं जिथं रस्ते नव्हते तिथे रस्ते केलेले आहेत, पण आता 30%, कारण एवढा मोठा एरिया शेवटी निधी पाहिजे, निधीशिवाय काम होणार नाहीये. म्हणून त्याकरता पुढच्या नगरसेवकांनी त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करायची अपेक्षा आहे. तुमच्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे का? तुम्ही मुबलक पाणी मिळते का? ते सांगणं ना, म्हणून अनेकादा नवीन टाकीची सोय करावी आणि नवीन टाकी सोय केल्यामुळे बाकीच्या सगळ्यांना, पण कारण पूर्वी पायपा लाईन छोट्या टाकल्या होत्या आणि आता एवढा एरिया वाढलाय, माणसं वाढली, कुटुंब वाढली, घरं वाढली आणि पाणी पुरवठा कमी व्हायला लागलाय. तुमच्या प्रभागामध्ये आता तुम्ही सांगताय समस्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र, पण अनेकादा आरोग्य केंद्र व्हावं ही अपेक्षा आहे, कारण एवढ्या मोठ्या वार्डामध्ये एकच आहे. साधारणतः जे तुम्ही म्हणताय की आरोग्य केंद्र झालं पाहिजे, ते झालंच पाहिजे. आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर असतात का काय नेहमी? बऱ्यापैकी वेळेवर असतात, पण कधी कधी चुकारपणा होतोय. आणि तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही सांगता की प्रभाग मोठा आहे, ह्या प्रभागामध्ये महानगरपालिकेची शाळा आहेत का? महानगरपालिकेची शाळा नाहीये. आहे उर्दू शाळा एक आहे. उर्दू शाळा आहे. मग गेले 5 वर्षामध्ये किंवा म्हणा की 2 वर्ष काय झालं प्रशासकीय कारभारात ह्या शाळेची मागणी कोण करते की नाही? काय झालंय आता लोकांचा ओढा कसा झालाय की मराठी शाळेचा कल इंग्रजी शाळेकडे वाढल्यामुळं हाय त्या नगरपालिकेची शाळा म्हणजे 23 नंबर शाळा आहे, तिथं पटसंख्या कमी आहे आणि लोक इंग्लिशकडे वळालात. साधा हमालाचं पोरगं सुद्धा म्हणते की इंग्लिश शाळेलाच घालायचं, त्यामुळं मराठी शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत. नाही, मी काय म्हणतोय, जरी तुमचं म्हणणं आहे की इंग्लिश शाळेला गर्दी वाढायला लागली, प्रचंड त्याची मागणी होत आहे, पण मग जर नगरसेवकांनी पुढाकार घेऊन मराठी शाळेमध्ये इंग्लिशचा दर्जा इंग्लिश मीडियम सारखा केला तर कसं वाटेल तुम्हाला? ते एकदम चांगलंच होणार आहे, पण त्याकरता प्रशासनानं त्याबद्दल लक्ष देऊन ते काळजीपूर्वक त्याचं हँडलिंग केलं पाहिजे ना. कारण लोकांचा एक गैरसमज झालाय की मराठी शाळेत घातले की काय उपयोग होत नाही, म्हणून इंग्रजी शाळा. तुमच्या प्रभागामध्ये जे तुमच्यासारखे वयोवृद्ध नागरिक आहेत ह्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र आहे का? म्हणा बाग म्हणा किंवा छोटीशी काय म्हणतात त्याला आपण, सकाळी त्याला जॉगिंग पाथ असं काय आहे काय? आहेत नाही असं नाही, परंतु काय ठिकाणी काय
चांगले झालेले आहेत आणि काय ठिकाणी चांगलं केलं ते बंद पडलंय, म्हणजे कुलूप लावलंय त्याला, ते सुद्धा उघडण्यात यावं. येस, आता तुम्ही म्हणताय की कुलूप लावले, ह्या नगरसेवकांना तुम्ही सांगितलं काय बाबा की अशा कुलूप लावलेलं होतं आणि ते चालू करून द्यावं, खुलं करून नाही, द्यावं? आता कसं झालंय, नगरसेवक 2 वर्ष नसल्यामुळे नगरसेवकाचं कुणी ऐकत नाही. 2 वर्ष प्रशासनाच्या हातात कारभार आहे आणि त्यामुळे प्रशासन ढिम आहे. प्रशासन धीमा आहे. तर आणि काही नागरिक आपल्या सोबत आहेत, ते आपल्या समोर समस्या मांडणार आहेत. तर मग चला जाणून घेऊया समस्या. मी धनंजय खांडेकर, जो 40 वर्ष मी इथं राहतो, 40 वर्ष राहतो. आणि हा प्रभाग हा जुन्यापासून इथं काँग्रेसचा बालेकिल्ला संबोधला जायचा. पण जयश्री मदनभाऊ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं पूर्णपणे हा भाजपमय वातावरण झालेलं आहे. कारण केंद्रात मोदींचं सरकार आहे, राज्यात देवभाऊंचं सरकार आहे, जास्तीत जास्त निधी खेचून आणतील. त्याच्यामुळं जिकडे संतोष पाटील तिकडे पॅनेल लोकांचा कल, असं या भागाचं वैशिष्ट्य. आणि या भागात ओपन पीस भरपूर डेव्हलप झाल्या, सुधीरदादांच्या माध्यमातून, जयश्रीवहिनींच्या माध्यमातून. शेळके पार्क असू द्या, आनंद पार्कमधलं साई मंदिर असू द्या, स्वामी समर्थ मंदिर असू द्या, चैत्रबंज गणपती मंदिर संतोष पाटीलनं हे केलंय. त्यामुळे अहिल्यादेवी होळकरांना पण चा पुतळा इथं मोठा, भारतातला आशिर्वाद 21 फुटी पुतळा झाला. तो भारतात कुठेही नाही. हे वैभवची गोष्ट या वार्डात झालेली आहे. आणि वार्डातले रस्ते, गटरी, 10 कोटीचा नाला मंजूर करून आणला संतोष पाटील. आणि तो नाला पूर्णत्वाकडे आहे. थोडं अधुरं काम आहे, ते पण लवकर संपवलं जाईल. आणि या भागाची भौगोलिक स्थिती बघितली तर प्रचंड मोठा प्रभाग आहे. यात व्यापारी वर्ग, मजूर वर्ग, सर्व लोक आहेत, सर्व जाती धर्माची लोक आहेत. आणि ह्या वार्डाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वार्ड मध्यंतरी आहे. त्यामुळे वार्डात निश्चितपणे समस्येचा डोंगर असताना 5 वर्षात समस्येचा डोंगर भरपूर 70-80% विकास झालेला आहे वार्डात. कुठल्याही या 78 म्हणजे 20 प्रभागापेक्षा सगळ्यात जास्त निधी आला असेल तो प्रभाग 9 मध्ये आलाय. तर त्यात सुधीरदादांचं योगदान आहे, संतोष पाटलांचं आहे, बाकी सर्व नगरसेवकांचं आहे. त्यामुळे निश्चितपणे ह्या वार्डात येणाऱ्या इलेक्शनमध्ये जयश्रीवहिनी भाजपमध्ये गेल्यामुळे निश्चितपणे भाजपचं 4 सीटा भाजपच्या निवडून येतील, एवढंच बोलतोय. पुढे तुमच्या प्रभागातील समस्या काय सांगा की बाबा भावी नगरसेवक जर निवडून आले तर त्यांनी सुरुवातीला केलं पाहिजे? ज्याचं श्री गणेशा म्हणतात ते काम झालं पाहिजे असं. आता नाला अर्धा झालाय, अर्धा नाला मंजूर झालाय, अर्ध काम झालंय. तिथनं जो अर्धा नाला आहे तो पूर्ण रेल्वे ब्रिज पूर्ण नाला त्यासाठी निधी आणावा, तो नाला पूर्ण करावून. जेणे महात्मा गांधी नेहरू मध्ये पाणी जाते ते पाणी येता कामा नये, ते पाणी येणार नाही. आणि बाकी फार मोठी समस्या आहे. आणि शाळा म्हणला तर शाळेचं संतोष पाटील यांनी स्वतः प्रयत्न केले. 23 नंबर शाळा इंग्लिश मिडियम कन्वर्ट व्हावी, महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आयुक्तावरतीने हे पण दिलंय, ते पण होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणताय सर की एवढा मोठा प्रभाग आहे आणि त्यात एकच शाळा असणं योग्य आहे का असं नाही, शाळा आहे तिथं, उर्दू शाळा पण आहे महापालिकेची, 23 नंबर पण शाळा आहे. आणि इथं काय झालंय, हे आमच्या भागात मोठे स्कूल आहेत. बिरनाळे स्कूल असू दे, करमोरी स्कूल असू दे, भुईंची असू दे, दुधाळ साहेबांची असू दे, 9 वर्ष भरपूर स्कूल, जवळजवळ या किलोमीटर 10 ते 12 स्कूल आहेत मोठे. तिथून सांगली शहरातली बरीच मुलं ह्या प्रभागात शाळेसाठी येतात. मग तुम्हाला काय वाटतं की गोरगरिबांची मुलं लाखो रुपये फी देऊन त्या शाळेला जातील का चांगल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतील? आपण त्याची गुणवत्ता वाढवायला पाहिजे, यासाठी नगरसेवक स्वतः प्रयत्न करतात. 23 नंबर शाळा इंग्लिश मिडियम व्हावी यासाठी संतोष पाटील स्वतः प्रयत्न करतात. आज तिथं 2 शिक्षक नसताना स्वतःच्या खिशातलं पैसे देऊन ते शिक्षक तिथं हे केले संतोष पाटलांनी. तिथं गरीब लोकांची मुलं शिकतात. विष्णू अण्णा स्कूल आहे, त्यांचं नाव 23 नंबर शाळा. आणि तुमच्या प्रभागामध्ये आरोग्य केंद्र आहे का? आरोग्य केंद्र आहे, 2 आरोग्य केंद्र आहेत. एक आता चालू स्थितीत आहे, एक बाजूच्या वार्डात आहे, एक आता ओपनिंग होते त्याचं उद्घाटन. आणि तर नम्रा फाउंडेशन म्हणून संतोष पाटील आणि सर्व लोकांनी म्हणून नम्रा फाउंडेशन केले. कोरोनाच्या काळात आज नम्रा फाउंडेशन एक महापालिकेचं संयुक्त विद्यालयाने ते नम्रा फाउंडेशन चालू केले. तिथं फक्त 20 रुपयाला रक्त लगेच रिपोर्ट मिळतात आणि सर्व फॅसिलिटी आहेत तिथं. त्यामुळे नम्रा फाउंडेशनमुळे सांगली आणि नम्रा संयुक्त विद्यालय हॉस्पिटल उभारले. त्याचं आता दंत विद्यालय पण चालू होणार आहे. चिकित्सालय. आणि तुमच्या भागामध्ये रात्रीचे जे तुम्ही येत आहे इथून बघतोय मी, काय जनावर मी लोकांचं ऐकले मोकाट जनावरांचा खूप त्रास आहे. मोकाट जनावरांमध्ये त्यामध्ये आल्या गायी आल्या, म्हशी आल्या, कुत्री आली किंवा गाढवा आली. निश्चितपणे काही लोकांचा ऍक्सिडेंट होतोय. 2 वर्ष झालं प्रशासकीय राजवट आहे. आता 2 वर्ष झालं प्रशासकीय राजवट असल्यामुळं नगरसेवकांना तिथं जेवढं हे व्हायला तेवढं होई नाही. त्यामुळं
पुढच्या काळात इलेक्शन झाल्यानंतर ह्याचा सगळा बंदोबस्त नगरसेवक करतीलच, हे निश्चितपणे सांगतो तुम्हाला. नाही, नगरसेवक करतील. आज आपण आलो इथे समस्या मांडण्यासाठी की पण प्रशासन असल्यामुळे त्या समस्या उद्भवतात. ज्यावेळी इलेक्शन होऊन ज्यावेळी होईल त्यावेळी हा सगळं प्रश्न सुटतील. आणि काही प्रभागातील नागरिक आज आपल्या सोबत आहेत, त्या आपल्या समोर आपल्या समस्या मांडण्यासाठी पुढे आलेले आहेत. तुम्ही आता प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय काढला. या भागामध्ये जशी उच्चप्रभू वस्ती आहे तशी गोरगरीब आणि हमाली मजुरी करणारी लोकांची संख्या पण खूप आहे. सर्वसामान्यपणे आता मेडिकल क्षेत्रात झालेली जी दरवाढ आहे किंवा मोठमोठे ऑपरेशन आहेत, तपासण्या या प्रचंड महाग आहे. काय मग महापालिकेला फंड येतो, महापालिकेने इतर कारणासाठी जो फंड खर्च करते त्यापेक्षा जास्तीत जास्त आरोग्याच्या समस्या इथे उद्भवतात. त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये MRI स्कॅन, काय CT स्कॅन आणि ज्या विविध मेडिकल तपासण्या आहेत त्यासाठी ज्या लागणाऱ्या मशिनरी आहेत त्या मशिनरीसाठी मोठ्या प्रमाणात या सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करून निधी उभा करावा. कारण की साधे रक्त किंवा इतर तपासण्या करायच्या म्हणजे 1000 रुपये सहज जातात. काय तपासण्या ज्या आहेत ते प्रायव्हेटमध्ये करायचं म्हटलं की 2,500-3 हजार रुपये जातात. काय त्यामुळे गरीबातला गरीब तिथपर्यंत पोहोचत नाही, त्याला 200-300 रुपये म्हणजे खूप होतं. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या सर्व मशिनरी उपलब्ध करून महापालिकेने द्याव्यात. त्यामुळे सर्वसामान्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील आणि येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्यापासून त्यांना सुटकारा मिळेल. कारण की आर्थिक अडचणीमुळे ते तपासण्या करत नाहीत, त्यामुळे त्यांचे आरोग्य, सामाजिक आरोग्य बिघडत चाललेलं आहे. त्यामुळे महापालिकेने मोठ्या प्रमाणात निधी हा आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च करावा. महापालिकेच्या शाळेची गुणवत्ता सुधारली, काय मराठी शिक्षण चांगलं मिळालं, इंग्लिश चांगलं मिळालं, चांगले शिक्षक तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जरी नेमले तरी जो ओढा इंग्लिश मिडियमकडे जाणार तो थोड्याफार प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं. आणि ड्रेनेज ह्या भागात पूर्णपणे कार्यान्वित नाही आहे. चैत्रबन नाल्याचा जो विषय आहे तो आम्ही लहान असल्यापासून तितका खूपच प्रॉब्लेम आहे. सत्ता येते जाते त्याप्रमाणे निधी नगरसेवक आणतात, नगरसेवक काम करत असतात, पण त्या कामासाठी लागणारा जो पैसा आहे तो मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामं कुठंतरी येऊन 5 वर्षात अडकतात. हा नाल्यामुळं स्नेहदर्पण सोसायटी आरवाडी पार्कमध्ये प्रचंड प्रमाणात जर 7-8 महिने पाऊस झाला मिरज पूर्व भागात तर महात्मा गांधी कॉलनी, नेहरू नगर यामध्ये झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरतं आणि या विस्तारित भागामध्ये ह्या रोडवर पाणी येतं, वाहतूक अक्षरशः खोळंबते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर ड्रेनेज कार्यान्वित करावं किंवा ते नाल्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून ते पूर्णत्वास न्यावा. कारण की आम्ही आता 45 वर्षात झालो, पाणी यायचं असं येतच. त्यामुळे ही अडचण खूप गंभीर आहे. लोकांच्या घरात पाणी शिरतं, त्यामुळे नाल्याचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे. जसं शेरी नाल्याचा प्रश्न अडकून आहे वर्षानुवर्ष तसंच हा आमच्या चैत्र नाल्याचा प्रश्न अडकून आहे. जसं वारणेचं पाणी आज मिळत नाही तसं या चैत्र नाल्याचा प्रश्न सुटत नाही. तर तुमचा भाग हा विस्तारित भाग म्हणून ओळखला जातो, आहेच विस्तारित भाग. मग तुमच्या विस्तारित भागात ओपन प्लॉट्स तर भरपूर असतील. त्या ओपन प्लॉट्सचं डेव्हलपमेंट झाले का व्यवस्थित? ओपन प्लॉटचं डेव्हलपमेंट त्या राजकीय पक्षांनी त्या पक्षांच्या आमदारामार्फत आणि नेत्यामार्फत सोडवलेले आहे तिथल्या नगरसेवकांनी. म्हणजे काही 2-4 ओपन प्लेस असतील तर काही गाडगे आमदार सुजितदादा गाडगे यांच्या मार्फत अतुल मानेने केलेले आहेत, काही ज्येष्ठ त्यांच्या कार्यकर्ते संतोष पाटलांनी केलेले आहेत. नगरसेवकांनी आणि होणाऱ्या भावी नगरसेवकांनी आपापली ताकद वापरून हा विकास केलेला आहे. त्यांच्या कामाबद्दल आम्हाला दुमत नाही. आबानी आणि त्यांच्या सहकार्याने पुतळ्याचं काम पूर्णत्वास नेलं. अतिशय 20-25 वर्ष आबा सरकार यांनी पाठपुरावा केला. काय अगदी काहीच नव्हतं इथं, या भागात काहीच ओळख नव्हती. सुरुवातीला 1.5 लाखासाठी आम्ही महापालिकेकडे पत्र लिहून पैसे मिळवले. काही समाज बांधवांनी या पुतळ्यासाठी पैसे घातले, हा चौक सुशोभीकरण केला आणि भाजपच्या इतर नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी. माझा प्रश्न तुम्हाला समजला नाही की तुमच्या भागामध्ये जे ओपन प्लॉट्स होते त्या ओपन प्लॉट्स मध्ये विधायक कामं झाली काय? म्हणजे ओपन जिम म्हणा किंवा योगाचे क्लासेस म्हणा किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड म्हणा, या सगळ्या गोष्टी झाल्यात? या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या कार्यान्वित आहेत. मला असं कळण्यात आलं, मला समजले की या भागामध्ये तुमच्या वार्ड क्रमांक 9 मध्ये कुठे ग्राउंड नाही, म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही म्हणजे जागाच नाही शिल्लक. काय विस्तारित भागात ओपन प्लॉट भरपूर आहेत पण त्या प्रमाणात ते डेव्हलप नाही. आता आपले महापालिका ड वर्ग आहे, तो कसा निधी देते त्यावर ते डेव्हलप अवलंबून आहे. काय त्यासाठी केंद्रातून जी सत्ता आहे, नगरसेवकांनी प्रयत्न करून तो निधी आणावा आणि करावं डेव्हलप. आणि काही नागरिक आपल्या सोबत आहेत, ते आपली समस्या मांडणार आहेत आपल्या समोर. जरा पुढे मी दत्तात्रय ठोंबरे
सर्वसामान्य समस्या काय असतात, गटर काढावेत, पाणी योग्य यावं, सगळी स्वच्छता राहावी चांगली. आणि जेव्हा आम्ही नगरसेवकांना फोन करतो तेव्हा सांगतात तिकडे नगरपालिकेकडे माणसं कमी आहेत, कामाला पाठवत नाहीत, 8-8 दिवस ते घंटा गाडी येत नाही आणि कुठलं गटर काढायला माणूस येत नाही. काय कारण, हे कारण सांगतात की आमच्याकडे माणसंच नाहीत, नगरपालिकेची माणसं कमी आहेत म्हणून सांगतात आम्हाला. सांगा 2 वर्ष नगरसेवक पण नाही आहे. नगरपालिकेमध्ये कामगार जे आहेत ना ते काम सुकारपणा करतात असा आरोप आहे त्यांचा. तर मी त्यांना प्रश्न विचारणार आहे की तुमच्या प्रभागामध्ये घंटागाडी येत होती सुरुवातीला? घंटा गाडी 1 दिवस आड येत होती बऱ्यापैकी. आता सध्याच बघा 8 दिवसाला गाडी आली ना आमच्या वार्डा आनंद पार्क मध्ये. आनंद पार्क मध्ये गाडी येत नाही. तुमच्या इकडचे जे गटरे आहेत ते स्वच्छ केला जातात? महिनाभर येत नाही ती माणसं, महिना येत नाही. कारण सांगतात की माणसं कमी आहेत आमच्या नगरपालिकेकडे. आणि आता मला सांगा, मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न. हो, भरपूर मोठा कुत्र्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळा डॉग वाहन येतात तर कुत्री न घेताच नुसती मोकळी घेऊन फिरवून जाते, ते नेत नाहीत आणि काय करत नाहीत. कुत्र्यांचा पण प्रॉब्लेम आहे, मोकाट जनावरांचा प्रॉब्लेम आहे. आणि तुमच्या प्रभागामध्ये विधायक काम झाले का बाबा, जे मूलभूत सुविधा सोडून एक्स्ट्रा काहीतरी काम झाले असं? तशी चांगली कामं भरपूर झाल्यात. पुतळ्याचं झालंय, साई मंदिर झालंय, इकडे एक चिल्ड्रन पार्क करायचं काम झालं. तशी कामं भरपूर झाल्यात, पण सर्वसामान्य कामाकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय मला. सर्वसामान्य काम उदाहरणार्थ म्हणजे की तुमच्याकडे गटर काढणे हे ते इकडे यांचं लक्ष नाही जरा. बाकी कामं भरपूर चांगली केलेत. संतोष दादा पाटील म्हणा, आमची सगळी टीम आहे, यांच्या सगळ्या कामं चांगली केलेत. बाकी बऱ्यापैकी. तुमच्या प्रभागात पाणी किती तास येते? पाण्याचं अडचण आल्यावर 2 तास 1 तास पाणी, तास किंवा 2 तास पाणी त्यांनी लगेच जाते. राड पाणी येते. विस्तारित भाग असल्यामुळं जास्तीत जास्त घरं झाली. पहिला कसं होतं, एक घर होतं, एकाची 100 घरं झाली आणि पाईप तेवढीच आहे, मग पाणी पुरत नाही. आणि त्यामुळे त्या पायपा बदलल्या पाहिजेत. त्या पायपा बदलण्याचं काम झालं, एस्टिमेट वाढलं, मग तेवढा ते निधी नाही. अशा त्यामुळं नागरिकाची कुचंबना होत. महानगरपालिकेमध्ये ही बस सेवा म्हणून चालू करण्यात यावी काय? हो, नक्की यावी. चांगला कारण का हा भाग तसा सांगलीतून थोडा लांब आहे. हो, आणि सर्वसामान्य नागरिकांना ते परवडते. लोकांना सोयीचं होईल. हो, नक्की सोयीचं होईल. ते चांगलं आहे ते. आणि आमच्या येणाऱ्या भावी नगरसेवकांनी ते काम करावं. ते तुम्ही एक अतिशय चांगला प्रश्न मांडला की इथल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि महिलांना स्टँडवर जायचं म्हटलं की बसची सोय अजिबात नाही आहे. महापालिकेने तुम्ही जो मुद्दा मांडला तो ही बस सेवेचा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगला आहे. ती ही बस चालू करावी, कारण त्यामुळं महिला आणि जे वृद्ध आहेत किंवा शाळेची मुलं आहेत त्यांना खूप वाहतुकीचा त्रास होतो. बसची सोय नसल्यामुळे रात्री अपरात्री किंवा दिवसभरात त्यांना कुठेही जाता येत नाही. त्यामुळे महापालिकेने स्वखर्चातून ही बस सेवा ही चालू करावी. आणि पाणी जे आहे 40 वर्ष झाली या लाईनला जी पाणी पुरवठ्याची पाईप आहे ती पाईप अजून बदललेली नाही आहे. त्यामुळे या भाग कमी दाबानं पाणी पुरवठा होतो. अगदी अर्धा तास ते 1 तास पाणी कसं बसं येतं. त्यामुळे उन्हाळ्याचं खूप अडचण होते. त्यामुळं पाणी पुरवठा ही गंभीर समस्या आहे. आणि काही नागरिक आज आपल्या सोबत आहेत, ते आपली समस्या मांडण्यासाठी पुढे आलेले आहेत. काही ज्येष्ठ नागरिक आहेत. नमस्कार, मी अर्जुन चौगुले. बोला, ह्या भागामध्ये पाण्याची एवढी समस्या आहे. 2 वर्ष झाली आंघोळ सुद्धा करू शकत नाही असं पाणी येतं. 1 तास येतंय, ते बी पाटाचं 5ला येतंय, 6:30 ते 7:15 वाजेपर्यंत पाणी नाहीसं होतंय. तुमच्या भागात ही तुम्ही समस्या घेऊन नगरसेवकांकडे गेलो होतो. ते आमचं 2 वर्ष झालं तर आमचं आम्ही पदावर नाही आहे. नगरपालिकेचं ती पुढं कोण माणसं नाही ती. आणि म्हणतात की जोपर्यंत ही होत नाही ना, निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही. मी काय म्हणतो, तुम्हाला लक्षात आलं काय, ही समस्या 2 वर्ष झालीच आहे का त्याच्या मागू होती? 2 वर्ष आधी पहिले नव्हती. त्याच्या पहिलं नव्हतं. पाणी भरपूर येत होतं. ते आता बिलकुल पाण्याची एवढी समस्या आहे की भयानक समस्या आहे. तुमच्या भागामध्ये आता शाळेचे तर आता प्रॉब्लेम आहे का? शाळेचं मुलं नसल्यामुळे माझं एवढं काय मला माहित नाही त्याचं काय. पण मोकाट जनावर भरपूर आहेत इथं. लहान मुलांना कुत्री उचलून जातात, चावा घेतात. आता या फुलाखाली, रेल्वे फुलाखाली संध्याकाळी 11च्या नंतर जाऊ शकत नाही. एवढी कुत्री हा, एवढी कुत्री असतात. आणि कोणत्या समस्या आहेत की ज्या या भागात खूप महत्वाच्या आहेत? छोट्याच आहेत पण महत्वाच्या आहेत. तेवढं काय आपल्याला नाही. तुमच्या इकडे रात्रीचे पद्धतीवे लागतात का? आता तुम्ही म्हणताय की त्या पुला खालून ते दिवे लागतात. आणि काही तरुण नागरिक आज आपल्या सोबत आहेत, ते आपल्या समोर समस्या मांडण्यासाठी
पोट तिडकीने पुढे आहेत, तर त्यांच्या समस्या काय जाणून घेऊ. नमस्कार, मी अतुल माने, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष. या प्रभाग क्रमांक 9 ओपन पुरुष या गटातून मी इच्छुक उमेदवार आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 हा परिसर सांगली शहरामधील, सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वात मोठा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये 25,934 मतदारांची संख्या आहे. आज या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे ती पाणी पुरवठ्याची आहे. या ठिकाणी पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने होतो. जवळपास 600 दिवसातून फक्त सकाळी 1 तास पाणी सोडण्यात येतं. पाण्याच्या उच्च दाबानं पुरवठा होत नसल्यामुळं नागरिकांना या ठिकाणी कष्टकरी सगळ्यात जास्त जनता राहते, त्यांना कामाची गडबडते. त्या ठिकाणी यांना पाणी पुरवठ्याची सोय करणे हे महापालिकेचं कर्तव्य असताना या ठिकाणी पाणी पुरवठा उच्च दाबानं होत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी ड्रेनेजची समस्या, उपवा ड्रेनेज अंतर्गत योजनेमध्ये लक्ष्मीनगरच्या पलीकडचा भाग एव्हाना सांगली कारखाना रोडच्या पलीकडचा भाग त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पण शिंदेमाळा, अभिनंदन कॉलनी, ITI बांध, जगदाळे प्लॉट, पाटणे प्लॉट ह्या परिसरामध्ये, आरवाडे पार्क असेल, या परिसरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था आज तागायत झालेली नाही. जवळपास या वस्त्या आज या ठिकाणी 40 वर्षापासून या वस्त्या या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी ड्रेनेजची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे 100 फुटी रस्ते या भागामध्ये जवळपास 63 सोसायटी आहेत. या सोसायटीमध्ये सगळे पूर्ण विस्तारित NA सोसायटी असताना पूर्ण विस्तारित भागामध्ये पूर्ण रुंदीनं रस्ते असताना या ठिकाणचा रस्ते पूर्ण रुंदीने केले जात नाहीत. आम्ही आणि परत या ठिकाणची एक मोठी मागणी म्हणजे या ठिकाणी लाईटची व्यवस्था जी आहे, ज्या समुद्रा कंपनीकडे जेव्हा गेली 4 ते 5 वर्ष झाला हा ठेका आहे, अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या समुद्रा कंपनीकडनं केलं जातं. या ठिकाणी कुठली जवळपास गेली 3-3, 4-4 महिने झाले आज ओपन स्पेसमध्ये लाईट बंद आहेत, रस्त्यावरचे लाईट बंद आहेत. कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून मेंटेनन्स केला जात नाही, कुठल्याही प्रकारच्या नागरिकांची तक्रारीची दखल घेतली जात नाही. हा सगळ्यात मोठा या भागातला प्रॉब्लेम आहे. दुसरी, या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेली 2018 पासून आज अखेर आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 59 कोटीची कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत. 23 ओपन स्पेस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही विकसित केलेलं आहे. यामध्ये 5 क्रीडांगण आहेत, 4 उद्यान आहेत आणि 1 इको लायब्ररी आहे, 1 इंडोर स्टेडियम आरक्षित त्याच्यात जागा केलेली आहे. ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज इंडोर स्टेडियम म्हणून आपण 151 गुंठ्यामध्ये 18 कोटीचा प्रस्ताव आपला केंद्रीय क्रीडा खात्याकडे दाखल आहे. सुधीरदादा गाडगे चिल्ड्रन पार्कच्या नावानं आपण जवळपास 2.25 कोटीचे चिल्ड्रन पार्क या आई नदी होळकर सोसायटीमध्ये या शिंदे रेशन दुकानच्या मागे आपण करतोय. त्याचप्रमाणे अभयनगर आनंद पार्क या ठिकाणी जवळ 2.5 कोटी रुपये खर्चून साई मंदिर व साई मंदिराचा परिसर आपण डेव्हलप केलेला आहे. सांगलीमध्ये गणपती मंदिरानंतर जर कुठलं मंदिर बघितलं जातं तर हे आम्ही अभयनगर आनंद पार्क मध्ये उभा केलेलं साई मंदिर आहे. सुधीरदादा गाडगे क्रीडा प्रबोधनाच्या माध्यमातून युवकांना नशेखोरीपासून मुक्त करण्यासाठी, व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही 27 गुंठ्यामध्ये व्यायामशाळा बांधतोय. त्या ठिकाणी व्हॉलीबॉलचं कोर्ट करतोय, कबड्डीचं कोर्ट करतोय, स्केटिंग कोर्ट करतोय. देशा आपल्या या भागामध्ये नवीन उपक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही राबवलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आता पुढचा आमचा जो प्रोग्राम आहे, ह्या परिसरातील सगळे 100 फुटी, सगळे 80 फुटी, सगळे 50 फुटी हे रोड आम्ही पूर्ण रुंदीनं विकसित करून त्या ठिकाणी फुटपाथ आणि डिवायडर हे आम्ही या येणाऱ्या 5 वर्षामध्ये 100% या प्रभागामध्ये पूर्ण करून घेऊ. आमच्या प्रभागामध्ये 2018 पासून विजन आम्ही ठरवलं होतं की या ठिकाणचे ओपन स्पेस हे नशा करण्यासाठी वापरले जातात, वेगवेगळे उद्योग करण्यासाठी वापरले जातात. आज आम्ही जवळपास 100% ओपन स्पेस विकसित झालेले नाही, एक 80% पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. पण ते राहिलेले 20% सुद्धा आम्ही येणाऱ्या महापालिकेचे कालावधी इलेक्शन झाल्यानंतर आम्ही ते राहिलेले 20% ओपन स्पेस सुद्धा विकसित करू. दादा, आता तुम्ही म्हणताय की केंद्रात BJPची सत्ता आहे, महाराष्ट्रात BJPची सत्ता आहे, तरी सुद्धा या भागाकडे BJPचा उमेदवार असून सुद्धा भागाकडे दुर्लक्ष झाले असं तुम्हाला वाटत नाही? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, या भागातून BJPचे उमेदवार 2018च्या याच्यामध्ये निवडून आलेले नाहीत. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेत. भारतीय जनता पार्टीचं जे आम्ही काम केलंय ते फक्त आम्ही सुधीरदादा गाडगे आमदार यांच्या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे. त्याचं एकही भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नाही. पण आता काही उमेदवार आहेत ना, त्यांनी काय काम केलं का मागच्या? आता मला कोणावर टीका करायची नाही, त्या उमेदवारांनी त्यांच्या परीने त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. पण गेली 40 वर्ष म्हणजे नगरपालिका असेल, महापालिका असेल, या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. या ठिकाणी मी 2018 पूर्वी एकही ओपन स्पेस यांनी मला
काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना माझं आव्हान आहे की त्यांनी 2018 पूर्वी जर कुठले ओपन स्पेस ओपन स्पेस डेव्हलप केले असतील, उद्याने केले असतील, क्रीडांगण केले असतील तर ते नागरिकांच्या समोर आणावेत किंवा मीडियासमोर त्यांनी दाखवावेत. आणि पुढच्या तुमचं तो विजन काय असेल? मी विजय आता बोलत तुम्हाला, येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व चौक, या प्रभाग क्रमांक 9 मध्ये येणारे सर्व चौक, सर्व रस्ते, सर्व ओपन स्पेस हे पूर्ण क्षमतेनं, रस्ते पूर्ण क्षमतेनं, कारण आमचा संजय नगर, अभयनगर हा भाग एक विशिष्ट वेगळ्या बदनाम आमचा झालेला आहे. या ठिकाणचं सगळ्यात मोठं काम आमचं विजन पुढं असणार आहे की या क्षेत्रामध्ये, या प्रभागामध्ये बँकिंग क्षेत्र ह्या आमच्या दुर्दैव आहे की आमच्या संजय नगर, अभयनगर या परिसरामध्ये एकही बँक आजपर्यंत या ठिकाणी उघडलेलं नाही. आज आमचे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नाला आमच्या 90% मीडियासमोर मी ते बोलू शकत नाही. 90% आमच्या यश आलेलं आहे. एक बँक या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये त्या बँकेचं या ठिकाणी कामकाज चालू होईल. आणि दुसरी गोष्ट, बँकिंग क्षेत्र दळणवळण, त्या ठिकाणी ज्यावेळी व्यापार वाढेल, आपल्या महापालिका क्षेत्र प्रभागामधला व्यापार वाढला, बँकिंग क्षेत्र वाढलं, तिथली गुन्हेगारी आपोआप कमी होईल. युवकांना उद्योगधंदा करण्यासाठी जर वाव मिळाला तर या ठिकाणी नक्कीच भाग सुधारला जाईल. आणि काही नागरिक आहेत ती समस्या मांडण्यासाठी आपल्या पुढे आलेले आहेत. तर काही ज्येष्ठ नागरिकांना ह्या भागामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील का? 100% आम्ही केलेल्या कामाची पोचपावती या इथले आमचे जे भारतीय जनता पार्टीचं पॅनेल इथले आमचे नेते, सर्वच नेते ठरवतील आणि जे उमेदवार देतील भारतीय जनता पार्टीचे ते सर्वच्या सर्व उमेदवार एकजुटीने, एक दिलानं या ठिकाणी आम्ही इलेक्शन लढवून 100% आम्ही या ठिकाणी यावेळी प्रथमच या प्रभागामध्ये, या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही भाजपचं कमळ नक्कीच फुलवू. तर आणि काही ज्येष्ठ नागरिक आज आपल्या समोर आलेले आहेत ते समस्या मांडण्यासाठी. त्यांच्या काय समस्या आहेत ते आता जाणून घेऊया. आमची समस्या एवढीच आहे की आमच्या भागाच्या पाणी प्रश्न आहे. आज मला वाटतं 1 वर्षभर झालं या इकडच्या भागात पाणीच येत नाही. आलं तर एकदम असं पाणी येतंय तर ते 1 हंडा भरायला संध्याकाळ होणार. इथं आता काय काय उमेदवार सांगतात की इथं पाण्याची समस्या काय राहिलेली नाही. काय ते शिंदे मला स्वतः येऊन ते बघून जातात. मी पदरचे पैसे देऊन कनेक्शन तोडून टाकलं. आणि या भागामध्ये मी असं बघितलंय की काही नगरसेवकांची फोटो लावून काय म्हणतात वॉटर प्युरिफायर त्यांनी बसवलेले आहेत. वॉटर प्युरिफायर प्लांट बरोबर आहे. पण आता पाण्याचे कनेक्शन खाली आहे, पाईप आहे वरती, पाणी वरती येत नाही. ते आमचाच दोष नाही येतं. मुबलक पाणी मिळतच नाही मला. मुबलक पाणीच नाही त्या भागात. तर पाणी नाही तर मुबलक येणार कुठून? मग तुम्ही आता कसं आम्ही दुसऱ्याकडनं पाणी आणते. हा पदरचं भार घेतो, म्हणजे हे फिल्टरचं पाणी आणतो आम्ही ते आणि वापरतोय. ते फिल्टरच पाणी म्हणतोय. हे नगरसेवकांनीच बसवलेत ना फिल्टरचे पाण्याचे? नाही 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 ते भाड्याचं जे 10 रुपये कॅन आणायचं, 10-12 रुपये द्यायचं आणि कॅन घेऊन यायचं आणि वापरायचं पाणी. म्युन्सिपाल्टीला बिल भरायचं आणि परत म्युन्सिपाल्टीमध्ये येऊन ते बिल भरायचं. 5,000-4,000 बिल भरून कंडिशन तोडून मी आता घरात बसलोय. पाणी काय येत नाही आणि तुमची लोक काय काम करत नाही. तुमच्या प्रभागामध्ये रस्त्याची समस्या आहे का? त्यांची समस्या म्हणजे काय का पाणी पाईपलाईन जे आहे ना ते खाली असल्यामुळे त्यांना पण काय करता येत नाही. मग नवीन पाईपलाईन टाकली पाहिजे. मग नवीन लाईन टाकायला पाहिजे. वरती आणलं तर पाणी येणार वरती. आताच आपण बघितलेलं आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया. 15 जानेवारीला नागरिक कुणा बाजूने कौल देणार आणि कोण निवडून येणार हे आता वेळच ठरवणार आहे.